थेट जाऊया आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे सचिन कडून आपण जाणून घेऊया। सचिन, काय सध्या परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये? लागवीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस थांबलेला आहे, मात्र मराठवाड्यामध्ये मोठा फटका या पावसामुळे पाहायला मिळाला आहे। 1200 पेक्षाही जास्त गावांना या पावसामुळे फटका बसलेला आहे। 3.5 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे या पावसामुळे बाधित झालेलं आहे। त्यामुळे 4.5 लाख शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 11 जणांचा मृत्यू। तर आणखी एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला जातो की एवढं काय होत असताना अजूनही काही गावांमध्ये काही भागांमध्ये पाणी निवळलेलं नाहीये। पाणी म्हणजेच पुराचं पाणी गावामध्ये असल्याचं कायम आहे आणि त्यामुळे 550 पेक्षाही जास्त गायगोठे असतील किंवा घरं असतील यांची पडझड झालेली आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। मात्र दुसरीकडे ज्या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत, पूलही तुटलेले आहेत। त्यामुळे गावांना जोडला जाणारा संपर्क हा तुटल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे काही ठिकाणी मदत जी आहे ती पोहोचत नाहीये किंवा जी काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना दुसरीकडे न्यायचं असेल तर गावचा रस्ताच त्या ठिकाणी खंडित झालेला आहे। त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे मराठवाड्यामध्ये जलसाठ्यामध्ये वाढ होत नव्हती, मात्र आता कमालीची जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। कारण काही जलसाठ्यांमध्ये पाणी क्षमता ही 70 आणि 80% पुढे पोहोचलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे काही उन्हाळ्यामध्ये त्रास व्हायचा तो नाहीसा झालाय। मात्र या पावसामुळे तब्बल लाखो हेक्टरचं जे नुकसान आहे ते तब्बल 3.5 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय। 4.5 लाख शेतकरी संकटात आहेत, त्यांची पूर्णपणे पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत। तर दुसरीकडे 11 जणांचा मृत्यू हा एक मोठा आकडा म्हणावा लागेल आणि 550 जे काही पशुधन आहे ते देखील दगावलेलं आहे। मुद्दा लक्षात येतोय सचिन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।